एव्हरीवन हाय दिस इज रिया आणि आज मी तुम्हाला इथं 10वीचा जो पहिला लेसन आहे हिस्टोग्राफी दॅट इज डेव्हलपमेंट इन द वेस्ट हा शिकवणार आहे. तर बेसिकली लेसन स्टार्ट करायच्या अगोदर आपण थोडे जे मेन पॉईंट्स आहे ह्याच्यातले ते डिस्कस करूया. म्हणजे ह्या लेसनमध्ये तुम्हाला बेसिकली 4 पॉईंट्स लर्न करायचे आहेत. पहिला पॉईंट जो आहे तो ट्रेडिशन ऑफ हिस्टोग्राफी, दुसरा आहे तो मॉडर्न हिस्टोग्राफी, तिसरा जो आहे तो डेव्हलपमेंट विच टूक प्लेस इन युरोप इन द सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह, आणि चौथा पॉईंट जो आहे दॅट इज कॉल्ड अबाउट द नोटेबल स्कॉलर्स. ओके, सो पुढे जायच्या अगोदर आपण प्रथम हिस्टोग्राफी म्हणजे काय हे लर्न करूया. बेसिकली तुम्ही पूर्वीच्या जर स्टँडर्ड्समध्ये बघितलं तर तुम्ही हिस्ट्रीबद्दल काय लर्न केलं आहे. तुम्ही हिस्ट्रीबद्दल वेगळे टाईप्स ऑफ सोर्सेस, वेगवेगळे पिरियड्स किंवा ब्रिटिश हिस्ट्री, मराठा हिस्ट्री, जी हिस्ट्री ॲक्च्युली आपल्या इंडियात भारतात झाली त्याच्याबद्दल तुम्ही लर्न केलं. आणि मोस्ट ऑफ द लेसन्समध्ये तुम्ही जसं जर आपण 6th स्टँडर्डमध्ये बघायला गेलं तर त्याच्यात तुम्ही अबाउट द एन्शियंट लर्न केलं, देन 7th स्टँडर्ड अबाउट द मिडिवल इरा लर्न केलं, ॲज वेल एज 8वी-9वीत मॉडर्न हिस्टोग्राफी. सो ह्या वर्षी 10वीच्या वर्षात तुम्ही बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी लर्न नाही करणार आहेत. सो हा जो लेसन आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री हा एकदम लास्ट आहे. नेहमी तुला सोर्सेस ऑफ हिस्ट्री हा लेसन पहिलाच असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय लर्न करतात की त्या पिरियडमध्ये कुठले कुठले सोर्स त्यांनी उपलब्ध केले आणि त्याच्यानुसार त्यांना हिस्ट्रीबद्दल माहिती मिळाली, त्याच्याबद्दल लिहिलं गेलं, राईट. पण आता आपण ह्या सगळ्या गोष्टी काही डिस्कस करणार नाही आहे. तर ह्या लेसनमध्ये पहिलं आपण हिस्टोग्राफीबद्दल समजून घ्या. ज्या हिस्टॉरियननी पास्टबद्दल किंवा माहिती फाइंड आउट करून हिस्ट्री लिहिली त्याला हिस्टोग्राफी म्हटलं जातं. पहिला जो पॉईंट आहे हा हिस्टोग्राफी आहे आणि ह्याच्यात काय लर्न करणार आहोत तर लोकांनी हिस्ट्री कशी लिहिली. हिस्टोग्राफी मीन्स हाऊ द हिस्ट्री इज रिटन. सो ॲक्च्युली इट इज हिस्ट्री ऑफ हिस्ट्री. म्हणजे काय तर जेव्हा हिस्टॉरियननी हिस्ट्री लिहायला स्टार्ट केलं तर त्यांनी असंच लिहिलेलं नाही ना, तर त्यांनी भरपूर पुरावे फाइंड आउट केले आणि त्याच्यानंतर त्यांना जे जे सोर्सेस मिळाले त्याच्यानंतर त्यांनी सोर्सेस मिळाल्यानंतर त्यांना जे ऑथेंटिक आहे की नाही, प्रॉपर आहे की नाही, बरोबर लिहिलेलं आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फाइंड आउट केल्या. इट इज वेदर इट इज अ बायस ऑर ऑन बायस, ऑथेंटिक ऑर अनऑथेंटिक आधी त्याच्यानंतरच त्यांनी हिस्ट्री लिहायला स्टार्ट केली. मध्ये आपण बेसिकली हिस्टोग्राफीमध्ये फर्स्ट हिस्टॉरिकल रिसर्चबद्दल किंवा त्यांनी कशी स्टडी केली किंवा तो हिस्ट्री कशी लिहिली गेली, हा जो कंटिन्युअस प्रोसेस आहे हिस्ट्रीबद्दल विच इज ॲक्च्युली डिपेंडिंग ऑन द क्रोनॉलॉजी ऑफ द पास्ट. ओके, विच इज ॲक्च्युली द कंटिन्युअस प्रोसेस, ह्याच्याबद्दल आपण ह्या लेसनमध्ये लर्न करणार आहोत. तर आपण जर इथं सायंटिफिक ॲटिट्यूडबद्दल जर बोललो, ओके, हिस्ट्री जेव्हा एक कुठलाही हिस्टॉरियन लिहितो तेव्हा तो त्याच्यावर सायन्ससारखा रिसर्च करू शकत नाही आहे. आता इथं त्यांनी 2 प्रकारचे रिसर्च सांगितलेले आहेत, एक सायंटिफिक रिसर्च आणि एक हिस्टॉरिकल रिसर्च. सायंटिफिक रिसर्चमध्ये बेसिकली कन्सेप्ट नोट केले जातात, दॅट इज द फिजिकल अँड द नॅचरल, ज्याला आपण इथं एम्पेरिकल मेथड पण म्हणतो. सो ह्या एम्पेरिकल मेथडमध्ये बेसिकली त्यांनी कुठलाही जर एक सायंटिफिक रिसर्च सायंटिस्ट करतं तेव्हा त्यांनी जे लॉज मेन्शन केलेले असतात, ओके, ते परत त्यांना प्रूव्ह करायला मिळतात. ओके, जे ॲक्च्युली रिसर्च त्यांनी कुठल्याही टाईममध्ये किंवा कुठल्याही पिरियडमध्ये मेन्शन केलेलं असतं कुठल्याही बुकमध्ये आणि त्यांना जर परत ते रिसर्च करायचं आहे त्याच्यावर तर तो रिसर्च केला जातो. पण ही गोष्ट तुम्ही हिस्ट्रीमध्ये करू शकता का? म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये जर तुम्हाला कुठलाही नवीन रिसर्च करायचा असेल पास्टमधला, ओके, जरी कुठलीही घटना पास्टमध्ये झालेली आहे आणि तुम्हाला जर ती परत त्याच्यावर रिसर्च करायचं आहे म्हणजे क्रिएट करायचे. फॉर एक्झाम्पल वी विल टेक 1857 रिवोल्ट. हा इंडियातला ॲक्च्युली सगळ्यात फेमस रिवोल्ट झाला होता. हा रिवोल्ट जेव्हा घडला 1857मध्ये तो इव्हेंट तुम्ही परत क्रिएट करू शकता का प्रेझेंटमध्ये? तर ऑब्व्हियसली नाही. सो हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये तुम्हाला इव्हेंट परत क्रिएट करता येत नाही. आणि जर तुम्हाला पास्टबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल किंवा कुठलंही पुस्तक ज्या हिस्टॉरियनने लिहिलं किंवा कुठल्याही एका माणसाने लिहिलं ज्याने ते जे काही पाहिलं ते जर त्यांना परत जर हे करायचं असेल, व्हेरीफाय करायचं असेल तर हे नॉर्मल पर्सन करू शकतो का? तर ऑब्व्हियसली नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक हिस्टॉरियन किंवा त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर एक्सपर्टची गरज असते जो ती स्क्रिप्ट किंवा ही लँग्वेज समजू शकतो. कारण हिस्टॉरियन एक्सपर्ट असतात लँग्वेजमध्ये,
त्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये अंडरस्टँड करायला किंवा ती स्क्रिप्ट वाचायला. इवन एवढं नाही तर जे काही डॉक्युमेंट्स त्यांना भेटलेले आहे ते ऑथेंटिक आहे की नाही, म्हणजे ते बरोबर आहे की नाही हे प्रूव्ह करायला सुद्धा तुम्हाला एक्सपर्टची गरज असते. इवन जे काही सोर्सेस त्यांना मिळतात जेव्हा ते हिस्ट्री फाइंड आउट करतात तेव्हा ते त्यांना व्हेरीफाय करावं लागतं. ते मे बी इन्स्क्रिप्शन असू दे किंवा तो कॉईन असू दे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण हिस्टोग्राफीमध्ये लर्न करतो त्यात त्यांनी अजून वेगवेगळे फील्ड्स दिलेले आहेत, तर आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. So page number 2, first paragraph of this lesson. Okay, page number 2, which is very very important. Sometimes the board people also can ask the question on this topic. Okay, that is about the different field research. So आपण ते जाणून घेऊया. आहे ॲक्च्युली फील्ड डिसिप्लिन आर्किओलॉजी. तर तुम्हाला माहीतच असेल आर्किओलॉजी म्हणजे काय, जिथे ॲक्च्युली द हिस्टोरियन्स ट्राय टू फाइंड आउट द रिमेन्स ऑफ द सोर्सेस. ओके, जे त्यांना भेटले. Okay, second is about the archival science. Archival science is a place where the old documents are preserved. Fine, म्हणजे तिथे डॉक्युमेंट्स प्रिझर्व केले जातात. Then third is about the manuscriptology. Manuscriptology म्हणजे काय? Manuscriptology is also one type of book where the old records, old informations are written. Then next is about the epigraphy. Epigraphy is the study of inscription. वेगवेगळे inscription असतात that may be written on the walls, maybe on the stones, maybe on the plates. So त्याच्याबद्दल historians मास्टर असतात. ओके, then next they have told you about the analysis of the lettering style. आता पूर्वीच्या काही जेव्हा लोक इन्फॉर्मेशन लिहायचे तेव्हा त्यांच्या स्टाईल्स वेगवेगळ्या असायच्या. ते का आपण आता जे ट्रॅव्हडियन स्टाईल यूज करतो किंवा प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, लेटरिंग स्टाईल वेगळी असते, ते का आपल्याला समजणार आहे का? तर ऑब्व्हियसली नाही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्टच हवा असतो. ओके, सो तो एक त्यांनी फील्ड इथं सांगितलेला आहे. जेव्हा जेव्हा हिस्टोरियन्स इन्फॉर्मेशन फाइंड आउट करतात, सोर्सेस फाइंड आउट करतात, तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. ओके, then next they have told you about the numismatic. Numismatics means what? Numismatic is the study of the coins. तर प्रत्येक पिरियडचे जर तुम्ही कॉईन्स बघितले तर ते कॉईन्स वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं देऊ शकते की जेव्हा तुम्हाला माहिती आहे का कॉईन्स ॲक्च्युली मेकिंग कधीपासून स्टार्ट झालं, जेव्हा ॲक्च्युली फॉरेन पीपल आपल्या देशात आले आणि त्यांनी ट्रेडिंग स्टार्ट केलं. जेव्हा ते ट्रेडिंग करायचे, जे एक्सचेंज करायचे, ते त्यांचे कॉईन्स एक्सचेंज करायचे आपल्याबरोबर. ओके, सो ॲट द एंड ऑफ द मगधा एम्पायर जेव्हा ह्या आले इरानियन ग्रीक, तेव्हा त्यांनी ॲक्च्युली ट्रेडिंग बिझनेस स्टार्ट केला आपल्याबरोबर आणि तेव्हा ते एक्सचेंज करायला. सो असं म्हटलं जातं की कुशणाच्या वेळीसुद्धा कुशणांनी आपला स्वतःचा कॉईन स्टार्ट केला. ही स्टार्टेड मिंटिंग द कॉईन्स दॅट मे बी डिफरंट. ओके, ते स्टार्टेड विथ द सिल्वर अँड द कॉपर कॉईन्स ऑर ब्रॉन्झ कॉईन्स. ओके, आणि जसं ग्रीक लोकांनी ॲक्च्युली कॉईन्सवर आपलं चित्र त्याच्यावर उमटवलं होतं किंवा त्यांच्या देवाचं चित्र उमटवलं होतं, त्याचप्रमाणे इवन आपल्या राजांनी पण ते स्टार्ट केलं. दॅट इज द रिझन वाय द हिस्टोरियन शुड नो अबाउट द इन्स्क्रिप्शन्स. फाईन, देन अबाउट द जेनॉलॉजी. तर जेनॉलॉजी पण खूपच इम्पॉर्टंट आहे. दॅट इज स्टडी अबाउट द लाईनेज. का स्टडी अबाउट द लाईनेज इम्पॉर्टंट आहे? जेव्हा तुम्ही एका कुठल्याही राजाबद्दल माहिती घेता और कुठल्याही डायनेस्टीबद्दल लर्न करता तेव्हा त्या डायनेस्टीमध्ये कोण रूलर होता, त्याची कोण मुलं होती, ओके, अबाउट द्या जनरेशन यू हॅव टू लर्न. दॅट मे बी आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ द मगध एम्पायर और मे बी द गुप्ता एम्पायर. जेव्हा तुम्ही डायनेस्टीबद्दल लर्न केलं तर त्यांच्या मुलांबद्दल किंवा त्यांच्या जनरेशनबद्दल लर्न केलं. ह्या लेसनमध्ये आपण काय लर्न केलं? वी हॅव जस्ट लर्न अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द हिस्टोग्राफी. ओके, आणि त्याचे जे डिफरंट फील्ड्स आहे आपण त्याच्याबद्दल लर्न केलं आहे. तर पुढच्या ॲक्च्युली एपिसोडमध्ये, पुढच्या पार्टमध्ये मी तुमच्यापर्यंत ट्रेडिशन ऑफ हिस्टोग्राफी, लोकांनी एक्झॅक्टली हिस्ट्री लिहायला कसं स्टार्ट केलं किंवा मॉडर्न हिस्टोग्राफी ह्याच्याबद्दल आपण लर्न करा. जर माझ्या चॅनलवर न्यू असाल किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आयकॉन पण दाबा. चला तर मग बाय.